बरेच दिवस झाले पडदे बसवायचं काम पेंडिंग पडलं होतं. आज बसवते उद्या बसवते असं चाललं होतं आणि खूप दिवस झाले ना घरामध्ये पडदेच नव्हते. आता तुम्ही बघत असाल एवढ्या व्हिडिओमध्ये कुठेच तुम्हाला पडदे दिसले नसते, ना हॉलमध्ये ना किचनमध्ये ना की बेड. मागच्या गुरुवारी यांना सुट्टी होती आणि ह्या गुरुवारी पण यांना सुट्टी होती. मग मागच्या गुरुवारी जे काम अर्धं राहिलं होतं तेच पूर्ण करत होतो. म्हणजे मागच्या गुरुवारी येत ना ड्रिल मशीननी छिद्र पाडून घेतले होते आणि अर्धच काम झालं होतं कारण एवढा पाऊस आणि वातावरण खूप खराब होतं. आणि मी जेव्हा ते पाईप वगैरे आणायला गेले होते, हुक वगैरे त्याचे नाही होल्डर असतात ना, तर ते आणायला गेले होते त्यावेळेस खूप पाऊस येत होता आणि मग त्याच्यामुळे ते अर्धवट काम राहिलं होतं. आणि इथे पडदे बसवण्याचं कारण एकच आहे की हॉलमधून बघू शकता एवढा मोठा दरवाजा आहे आणि हॉलमधून आहे ना एकदम समोरून सगळं सामान दिसतं किचनमधलं, म्हणूनच इथे लावावं असं वाटलं. मला खरंच खूप गरज होती इथं पडदा लावायचा आणि पडदा लावल्याच्या नंतर असं दिसत होतं, मला पण एवढं भारी वाटत होतं ना. आता सध्या रेड कलरचेच लावलेत, नंतर मी दुसऱ्या कलरचे लावणार आहे. मग काय आता एवढं मोठं काम केलंय पडदे लावायचं म्हटल्यावर चहा तर झालाच पाहिजे. मग मस्त असा चहा घेतला, माझ्या स्वतःसाठी बनवला. आर्यनसाठी चहा दूध बनवायचं होतं आणि आर्यनच्या पप्पाला फक्त दूध द्यायचं होतं, ते फक्त दूध घेतात ते पण बिना साखरेचं. मग छान असा मी माझा गुळाचा चहा घेतला, यांना दूध दिलं आणि आर्यनला पण बोलवलं, त्याला पण चहा बिस्किट दिले आणि यांनी आहे ना दुधामध्ये ना 2 बिस्किट खात होते कारण की मग तसं दूध घेतलं की मळमळल्यासारखं होतं. आणि आर्यन बघा इथं टॅब बघत बघत चहा बिस्किट खात होता. काढून ठेवतो त्यात ते जे लागतात ते कपडे सापडत नाहीत. मग हा तू मेसेज स्टाईल मारते बालो. चहा वगैरे पिऊन झालं, त्याच्यानंतर दळण वगैरे केलं मी संध्याकाळचं. आता संध्याकाळचं नाही दळण करायला पाहिजे पण काय करणार, सवय, वेळच भेटत नाही दिवसभरात. मग संध्याकाळी पटकन दळण केलं, ह्यांना म्हटलं तुम्ही जा दळायला. आणि प्रत्येक वेळेस काय होतं, गुरुवारी हे असले ना मला खूप मदत होती, सगळे एक्स्ट्राचे कामं मी त्यांना करायला लावते. जसं की कचरा टाकायचं म्हणलं तर जातो मी, दळण करायचं दळण दळून आणायचं जातो मी. खरंच कधी कधी हे ना मला वैतागून जात असते कारण की गुरुवार असला ना आमचा सगळा कामाचाच दिवस असतो, सगळे एक्स्ट्राचे कामं होऊन जातात. मग काय संध्याकाळी अचानक आर्यन बोलला की मम्मा पाणीपुरी, कारण मी त्याला दुपारी बोलले होते म्हणून संध्याकाळी तो बोलला मम्मा पाणीपुरी. मग मी तर नको बोलले पण हे बोलले चल ठीक आहे आणू. मग काय यांनी पुऱ्या वगैरे शोधल्या पण ते काय पुऱ्या वगैरे आयत्या भेटल्या नाही. मग पाणीपुऱ्यावाल्याकडून आहे ना 2 पाणीपुरी पार्सल आणली 50 रुपयाची आणि मग त्याच्यासोबत सगळं येतच ना पाणीपुरीचं पाणी वगैरे. मग ते आलं आणि मग थोड्या पुऱ्या कमी पडत होत्या तर मग मी म्हटलं जा दुकानात खाली घेऊन ये, 20 रुपयाच्या घेऊन आल्या, एवढ्या मोठ्या आल्या. मग काय मस्त तळून घेतल्या, बघू शकता एवढ्या छान फुलल्या होत्या आणि खरंच खायला पण खूप मऊ मऊ होत्या, असं जास्त कडक पण नव्हत्या. आणि बरं आहे घरच्या घरी बाबा. काय बाकीच्या पुऱ्या मी तळून देत होते आणि आर्यनचे पप्पा आहे ना आर्यनला बनवून देत होते. आता ते आर्यनला बनवता बनवता स्वतः पण खात होते आणि मध्ये मध्ये मला पण देत होते. अशी छान आम्ही रात्री पाणीपुरी एन्जॉय केली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.